नमस्कार अमरावती. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. आरोग्य मंत्र्याच्या आदेशानंतर मुंबईहून आलेल्या विशेष पथकाने तब्बल 7 तास रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणीत अस्वच्छता, डॉक्टरांची कमतरता, औषध व्यवस्थेतील गोंधळ आणि नियोजन शून्य कारभार उघडकीस आला. इतकेच नव्हे तर रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितले जात असल्याचंही धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे राज्य नोडल अधिकारी डॉक्टर स्वप्नील सांगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक सोमवारी अमरावतीत दाखल झाले. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत पथकाने विविध विभागांची सखोल अशी तपासणीही केली. 3 दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी विशेष चौकशी पथक पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या पाहणी दरम्यान रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थितीची पडताळणी करण्यात आली. पथकाने मुख्य शल्यचिकित्सक कार्यालयासह OPD, ऑपरेशन थिएटर, औषध भांडार आणि विविध वॉर्डची पाहणी केली. यावेळी OPDमध्ये डॉक्टर अनुपस्थित असल्याचे आढळले, तर दुसरीकडे ऑपरेशन थिएटरमध्ये एकाच वेळी 4 डॉक्टर उपस्थित असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मनुष्यबळ नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औषध भंडारातही धक्कादायक बाबी समोर आल्या. जिल्हा रुग्णालयात सुमारे 13 कोटी रुपयांची औषधे उपलब्ध असूनही संबंधित अधिकाऱ्यांना साठ्याची अचूक माहिती देता आली नाही. काही रुग्णांना आवश्यक औषधे बाहेरून खरेदी करण्यास सांगितले जात असल्याची तक्रारही पथकाच्या निदर्शनात आली. मला ज्या पद्धतीने माननीय आरोग्यमंत्री आबिटकर साहेब यांनी आदेशित केलं होतं की सोमवारी म्हणजे आजच्या दिवशी अमरावतीच्या सर्व रुग्णालयांना भेटी देऊन तिथली आरोग्य व्यवस्थेचा आढावा आणि स्वच्छतेसंबंधित व इमारती संबंधित काय अडचणी आहेत व त्याच्यावर आपल्याला काय त्वरित उपाययोजना करणं अपेक्षित आहे याचा सर्व आढावा घेऊन मला मंत्री महोदयांना त्याविषयी अवगत करायचं आहे. त्या दृष्टीने मी सर्व आढावा घेतलेला आहे. एक अरविंद आपली जी सिव्हिल हॉस्पिटलची इमारत आहे तर ती खूप जुनी इमारत आहे. तर तिच्यात स्वाभाविक अडचणी स्वाभाविक ज्या ड्रेनेजच्या किंवा बांधकामाशी संबंधित ज्या अडचणी वेळेप्रमाणे येणार असतात त्याच अडचणी तिथे जास्त आहे की ड्रेनेज फुटलेला आहे, कुठे टॉयलेट्स ओपन आहेत, कुठे इलेक्ट्रिक वायरिंग मोकळे आहे. तर त्या एकंदरीत जुन्या झाल्यामुळे त्या बऱ्याच अडचणी आहेत. वेळोवेळी ते अपग्रेड करत राहणं हे अपेक्षित आहे. काही काम पण तिथे तसं झालेलं आहे. मात्र आता येणाऱ्या काळात पण त्याच्या अपग्रेडेशनचं काही प्रपोजल DPCमध्ये टाकले गेलेले आहेत. तसंच ती शासकीय महाविद्यालयही हँडओव्हर करण्याची एक प्रक्रिया चालू आहे. तर त्या स्वच्छतेच्या दृष्टीने अडचणी लक्षात आल्या आहेत. त्याच्यावर कारवाई आणि काम लवकरच होईल. रुग्णालयातील अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि व्यवस्थापनातील त्रुटीवर पथकाने संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रुग्णांना योग्य सुविधा का मिळत नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना करण्यात आला. मी सकाळपासून आलो इथं. बाबाची तब्येत, औषध नाही आहे म्हणते, इथं बाहेरून घ्या म्हणते मेडिकलमधून. हे आपले कर्मचारी डॉक्टर साहेब तर ते म्हणे थोड्या वेळानं आता आणून देऊ म्हणे. त्याचं म्हणणं होतं की इथं औषधच नाही आहे म्हणते, उपलब्ध नाही आहे. मग आता आम्ही काय करावं म्हणून हे समजून नाही राहिलं. तर आणून देतो म्हणे ते औषध. संतोष किसन भुरसाजीराव उमरडा. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील परिस्थितीचा सविस्तर अहवाल आरोग्य विभागाला सादर केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष बैठक घेऊन सुधारणा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पाहणीत समोर आलेल्या गंभीर त्रुटीमुळे अमरावतीच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या अहवालानंतर प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.